त्यांना मिळाल्या नाही, त्यामुळे प्रचंड नाराजी आहे आणि दोन्ही ठाकरेंपुढे आव्हान असेल ही नाराजी शमवणं आणि बंड होऊ नये यासाठी प्रयत्न करणं. जेव्हा दोनपेक्षा जास्त पक्ष एकत्र येतात आणि जागांची देवाणघेवाण होते, त्याच्यामध्ये ज्यांच्या जागा जातात अशा सगळ्याच पक्षांमधले त्या प्रभागातले जे प्रमुख लोक असतात, जे इच्छुक असतात, ते अस्वस्थ होणारच. मग ते काँग्रेस पक्षात असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असतील, शिवसेनेमध्ये असतील, शिंदे गटामध्ये असतील, भाजपमध्ये असतील. अजित पवार स्वतंत्र का लढत आहेत? त्यासाठीच लढत आहेत. पण कार्यकर्त्यांना समजावून सांगून ही लढाई महाराष्ट्राची, मुंबईची आहे आणि कार्यकर्ते 100% माननीय उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांचं ऐकतील. तरीही कोणाला असं वाटतं की नाही, माझ्यावर अन्याय झाला, थोडाफार तो राग व्यक्त करतो आणि त्याला राग व्यक्त करण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण आतापर्यंत असं कुठे झालं आहे असं उघडपणे ते दिसत नाही मला. तुमची सूत्र सांगतायत, त्या सूत्रांशी आम्ही चर्चा करू की तुम्हाला कुठे दिसलं सगळं. पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये या क्षणापर्यंत लोक काय रस्त्यावरती आलेले नाही आहेत ना. जसं शिंदे गटात चाललेलं आहे, ठाण्यात, मुंबईत राजीनामा सत्र सुरू आहे, तसं अजूनपर्यंत आमच्याकडे कुठे दिसत नाही. आम्ही कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करतो. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजूनही 48 तास आहे ना, उद्याचा दिवस आहे ना. तर अशा वेळेस जे नाराज आहेत, बंड होऊ शकतं असं म्हटलं जातं आहे, अशांची बंडाची नाराजी कशी दूर करणार? हे काय 1857चं बंड आहे का? नाही, बंड कशाला म्हणतात? हे 1857चं बंड आहे का? देशासाठी, क्रांतीसाठी नाही ना. हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय असतो. ज्या पक्षानं आपल्याला 40 वर्ष बरंच काही दिलं आहे, एखाद्या वेळेस तो पक्ष एखाद्या क्षणी नाही देऊ शकत. अशा वेळेला कुणाला मी बंड करतो असं वाटत असेल त्याला बंड म्हणत नाही. आता शिंदे गट पण म्हणतो ना, आम्ही बंड केलं. कसलं बंड केलं? घंटा कसलं बंड केलं? जाऊन बुटच चाटतायत ना भाजपवाल्यांचे. कसलं बंड कसलं? बंडाची व्याख्या समजून घेतली पाहिजे. वैचारिक बंड असतं, देशासाठी बंड असतं, क्रांतीचं बंड असतं. तो एखाद कोणीतरी वेगळा निर्णय घेतो, त्याला बंड म्हणणं हे चुकीचं आहे. जेवढे उमेदवार जाहीर झालेले आहेत त्यामध्ये बऱ्याच नेत्यांच्या, आमदारांच्या मुलांना देखील नाही, त्यात चुकीचं काही नाही. प्रभूंचा मुलगा अनेक वर्ष युवा सेनेचं काम करतो आहे. तरुणांना संधी द्यायची नाही का? ही घराणेशाही कुठे आहे? आमच्यासारखे लोक असं मानतात की ठीक आहे, कार्यकर्त्यांना संधी मिळायला पाहिजे. पण अनेक आमदारांची जी मुलं आहेत ती अनेक वर्ष युवा सेनेच्या माध्यमातून जर काम करत आहेत, पक्षात महाराष्ट्रात जाऊन काम करत आहेत, मुंबईत नाही, अशा तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली नाही तर पक्ष पुढे जाणार कसा? ही तरुणांची संघटना जेव्हा मानतो तेव्हा आता आमच्या पिढीनं मागे राहिलं पाहिजे आणि तरुणांना संधी दिली पाहिजे. नाही, आमच्यात यादी जाहीर करण्याची पद्धत नाही. आम्ही सगळे स्टार प्रचारक आहोत. काय होईल ना, जास्त व्हायलाच पाहिजे ना. काल रात्री मॅरेथॉन बैठक होते, तिकडे स्थानिक पदाधिकारी होते. पुण्यामध्ये 3 पक्ष 4 पक्ष एकत्र आहेत. थोडा वेळ लागला. आज दुपारी 1 वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल. राऊतसाहेब, महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक नवी युती पाहायला मिळते. जे लोकसभेला होऊ शकलं नाही, जे विधानसभेला होऊ शकलं नाही, ते मुंबई महापालिका काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामध्ये युतीचा आपल्याला फॉर्म्युला किंवा एक नवं समीकरण पाहायला मिळते. वंचितसाठी जवळपास 65 जागा काँग्रेसनं सोडलेल्या आहेत. आम्ही या युतीचं स्वागत केलेलं आहे. प्रकाश आंबेडकर आणि त्यांची वंचित बहुजन आघाडी ठीक आहे, ते आमच्याबरोबर नसतील आले, किंबहुना लोकसभेला त्यांचा काँग्रेसशीच वाद होता. आज काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येऊन जर भारतीय जनता पक्षाच्या पराभवाला हातभार लावणार असतील तर नक्कीच आम्ही नतद्रष्ट नाही,
अपशकुन करणारे. तर या युतीचं आम्ही स्वागत करतो. तर मग अशा वेळेस एनसीपी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे बरोबर आहे असं म्हटलं जातं आहे. तर अधिकृतरित्या तुम्ही आज काही घोषित कराल का होईल की ना. एनसीपी तुमच्या बरोबर आहे? घोषित कशा करायला पाहिजे? आम्ही त्यांच्यासाठी जागा सोडलेल्या आहेत. घोषित करण्याचा आग्रह का? हा प्रश्न तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शशिकांतराव शिंदे यांना विचारला पाहिजे. पण आमच्याकडून ज्या जागा त्यांना